नमस्कार. मागच्या प्रकरणात म्हटले तसे कसे वागू नये याचं पण एक कोष्टक असते, त्याच्याबद्दल हे प्रकरण आहे. प्राणी कळपाने राहतात, पक्ष्यांचे थवे असतात, तसंच माणसांचा समाज असतो. त्या समाजाचे स्वरूप बदलत गेले आहे. प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या बाबतीत तसे घडलेले नाही, कारण ते दोघे त्यांच्या उपजत वृत्तींच्या फार पलीकडे गेलेले नाहीत. माणसाच्या बाबतीत एकतर मुळात तो बुद्धिमान प्राणी म्हणून जन्माला आला आणि पुढे त्याच्या बुद्धीने खूपच प्रगती केली हे निश्चित आहे. त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या समाजाचे स्वरूप बदलत गेले. माणसाने भौतिक प्रगती केली हे निर्विवाद आहे, परंतु त्यामुळे सुखसोयी वाढल्या असल्या तरी माणूस एकमेकांशी कसा वागतो, त्याने कसे वागावे याचे नियम फारसे बदलले नाहीत. कांट नावाच्या पाश्चिमात्य तत्वज्ञानाने आपण दुसऱ्यांशी कसे वागतो याचा नियम सांगताना दुसऱ्याने आपल्याशी कसे वागावे अशी आपली जी अपेक्षा असते तसे आपण त्यांच्याशी वागावे असे सांगितले आहे. आदल्या प्रकरणात या सामायिक वृत्तीमधून सद्गुणांचा जन्म कसा होतोय आपण बघितले, परंतु ती आदर्श अवस्था झाली आणि त्याला आपल्या तत्वज्ञानात ज्ञान म्हटले गेले आहे. माणूस त्याच्या शरीर मनाच्या गरजांमुळे प्रवाहपतीत असतो, स्वार्थी होतो, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि त्याची बुद्धी देखील त्यामुळे बळी पडते असे या परिस्थितीला आपल्या अज्ञान म्हटले गेले आहे. चांगुलपणा आणि ज्ञानच जर योग्य आहे तर मग अज्ञानाचे वर्णन करण्याचे कारण काय या प्रश्नाचे उत्तर देताना एके ठिकाणी प्रतिपदेची चंद्रकोर नीट दिसावी म्हणून झाडाच्या काळ्या डहाळीच्या सहाय्याने ती बिघावी लागते, हा फार जुना दृष्टांत ज्ञानेश्वरांनी वापरला आहे. काय करावे हे सांगणे जितके महत्वाचे तितकेच काय करू नये हे सांगणे महत्वाचे, कारण आपल्या खऱ्या हिताचे जे असते ते मनाला खुपते अशी ज्ञानेश्वरांची ओवी आहे. तेव्हा आता अज्ञानी माणूस कसा वागतो त्यातले काही ठळक मुद्दे खाली मांडत आहे. हा मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची वाट बघतो, आपल्या मोठेपणाचा पसारा दाखवतो, याचे बोलणे भाल्यासारखे तीक्ष्ण आणि जिव्हारी लागते. परिस्थितीच्या चढ उताराने हा पटकन चढतो किंवा नाउमेद होतो. तो आतल्या गाठीचा असतो आणि त्याचे वरवरचे वागणे ढोंगी असते. लोकांचे चांगले झालेले त्याला सहन होत नाही. त्याच्या कर्माला दिशा नसते आणि सरडा जसा झाडावर वर खाली करतो तसा तो भटकत राहतो. कुत्र्याला जसा कोठे संग करावाचे भान नसते तसे ह्याचे स्त्रीविषयीचे वागणे असते. तो ज्येष्ठांच्याकडून गुरुकडून शिकतो आणि त्यांच्यावर उलटतो. लौकिक आयुष्यातल्या सर्व शाखांमध्ये तो पारंगत असतो, परंतु त्यामागील चिरंतन त्याला कणभरही कदर नसते. म्हणून मोराच्या पिसाऱ्यावर 100 डोळे असतीलही परंतु ते सगळे आंधळे असतात तसे याचे होते असा दृष्टांत ज्ञानेश्वरांनी दिला आहे. ज्ञानेश्वरीत या अज्ञानावर 200 ओव्या आहेत आणि इतर कुठल्याही विषयावर ज्ञानेश्वरांनी इतक्या विस्तृतपणे लिहिलेले नाही. यावरून या विषयाचे महत्व कळते. इथे दिलेले मुद्दे केवळ झलक होती. 17व्या गीतेच्या अध्यायात अनेक अर्थाने योग्य वागणुकीचे कोष्टक सांगण्यात आले आहे, त्याबद्दल पुढच्या प्रकरणात.